आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 7 दिवस 11 नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा आता मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण हे आता बघायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, पुढच्या 2 तासाचा काय अंदाज आहे, आज उद्या काय परिस्थिती राहील, सर्व काय माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्याकरिता आता हा हवामानाचा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व एक छोटंसं काम करायचं आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, कारण आता राज्यात पाऊस वाढलेला तर आहे, काही ठिकाणी सुरू झालाय, काही जिल्ह्यात अजून सुरू नसेल तरी काही तासात वातावरण अजून बदलणार आहे। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यात नाही ते आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कसा राहील, काय अंदाज राहणार आहे, सर्व काय आपण बघणार आहोत। तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाजाचा व्हिडिओ। तर बघू शकता आता मोठा बदल हा वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आता विजांच्या लकलकाटासह मोठा पाऊस आता राज्यात दाखल झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, सध्या स्थितीला जर विचार केला तर तुफान पावसाचं सावट हे राज्याच्या दिशेने आता आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी बघा, परळीमध्ये सध्या पाऊस सुरू झालेला आहे। गंगाखेडच्या भागात मोठा हाय अलर्ट असून येत्या 2 तासात याची तीव्रता आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जाणार आहे व विजांसह पाऊस आता बघायला मिळणार आहे। हा पाऊस इकडे केज तालुक्याकडे देखील सरकणार असून मध्यम ते जोरदार पाऊस आहे। बर्दापूर तालुक्याला देखील मोठा अलर्ट बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट बर्दापूर तालुक्यामध्ये देखील राहण्याची दाट शक्यता असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांसह हा तुफान पाऊस इकडे आता पेठ धाराशिव मध्ये दाखल झालेला आहे। हा पाऊस तुफान स्वरूपाचा असून सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या, सतर्क राहा। लकलकाटासह विजांसह मोठा अलर्ट हा पावसाचा आपल्याला बघायला मिळत आहे। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस राहणार आहे। तसंच इकडे परळी, माजलगाव, बीड असेल या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। परळीमध्ये आता पाऊस सुरू झालेला असून येत्या 2 तासात शिरसाळ, तेलगाव, परळी, गंगाखेडच्या भागात अजून पावसाची तीव्रता वाढणार आहे व तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला सक्रिय होतानाचं चित्र हे बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। हा पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला आहे। तर चला आता सध्या स्थितीला कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, सर्व काय अंदाज आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघा, आता सध्या स्थितीला इकडे पावसाचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात आपण मगा थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं एका व्हिडिओच्या माध्यमातून की जे आता बंगालच्या उपसागराकडून जे सिस्टम आहे, वादळी वातावरण आहे, ते आता इकडे लवकरच तेलंगणामध्ये दाखल होऊन तेथून महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमधून महाराष्ट्रामध्ये येणार आहे। त्यामुळे त्याचप्रमाणे स्थिती आता बघू शकता, कर्नाटक मार्गे डायरेक्ट, तेलंगणा मार्गे डायरेक्ट हे वातावरण महाराष्ट्रामध्ये आता दाखल झालेलं असून डायरेक्ट प्रभाव आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे। विजांच्या कडकडाटासह आता येत्या 2 तासात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे, कारण विदर्भामध्ये एक वातावरण सक्रिय होणार आहे, त्याचा प्रभाव मराठवाड्यात पडणार आहे। तसेच इकडे कर्नाटक मार्गे देखील पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा प्रभाव पडणार आहे व उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील एक नवीन पावसाचं वातावरण सक्रिय होत आहे। यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये असं मुसळधार स्वरूपाचं वातावरण आता दाखल होण्याच्या तयारीत आहे। यामध्ये सध्या स्थितीला खूप तुफान पाऊस सुरू असल्याच्या वाशिम मधून कमेंट आलेल्या होत्या। सतर्क राहा, सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, नदी नाले वाहण्यास सुरुवात झालेली असून सध्या अजून बी पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे। मंगळूर पीरला मोठा अलर्ट आहे पावसाचा सध्या पण सुरू आहे। येत्या 2 तासात विजांचा प्रचंड कडकडाट बघायला मिळेल, जोरदार पाऊस राहणार आहे। तसंच इकडे बघू शकता, यामध्ये मंगरुळ, कारंजा, पातूरचा भाग, नेर, दरवा, यवतमाळचा भाग असेल, अकोला, मूर्तिजापूर मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मेहकर, लोणार, रिसोडच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळत आहे, देखील लक्षात घ्या। तसेच इकडे लोणार, जालनाच्या भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आता दाखल होत आहे। काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे। तर चला आता सध्या काही ठिकाणी भयानक स्वरूपाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे। हे पावसाळी वातावरण आता पुढच्या काही जिल्ह्यांकडे सक्रिय होत पुढे जाण्याची शक्यता आहे। यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात अधिक वातावरण निर्माण होऊन कुठे मुसळधार पाऊस पडणार आहे, तर चला लगेच पाहूयात।
तर यामध्ये इकडे बघा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये जर विचार केलं तर मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्यामध्ये तर दाखल होत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस आता राज्यामध्ये सक्रिय होत चाललेला आहे। येत्या 2 तासात अजून तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। बार्शी तालुक्याला आता पावसाने हळूहळू व्यापण्यास सुरुवात केलेली असून बार्शी तालुक्यामध्ये देखील आता मध्यम ते मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता आता बघायला मिळणार आहे। येत्या 2 तासामध्ये बार्शी तालुक्यात देखील मोठा अलर्ट बघायला मिळणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाईव्ह कशा प्रकारे ढग हे राज्याकडे आता सरकत चाललेले आहेत। तसेच या ठिकाणी बघा तुळजापूरचा भाग आहे, पेठ तालुका आहे, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता ही आता आपल्याला बघायला मिळणार आहे। एकंदरीत विचार केला तर त्यानंतर इंदापूर, बारामती, दोड सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर अहमदपूर, परळीचे भाग असतील या भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस हे वातावरण डायरेक्टली इकडे केज तालुक्यापर्यंत आता हजेरी लावत जाणार आहे। केज तालुका, बीड जिल्हा असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। सतर्क राहा। काही शेतकऱ्यांचं तर असं म्हणणं आहे की 60 वर्ष पण असा आम्ही पाऊस बघितला नव्हता, तसा पाऊस यावेळेस सुरू झालेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघू शकता 50 ते 60 वर्षानंतर काही ठिकाणी खूप मोठे पाऊस पडण्यास सुरुवात होत आहे। ही स्थिती नांदेडमध्ये झालेली आहे। खूप वर्षानंतर मोठे पाऊस बघायला भेटलेले आहेत। त्यानंतर आता येत्या 2 तासात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अलर्ट आता काही जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेला आहे, कारण की तुफान परतीचे मोठे पाऊस आता राज्यामध्ये दाखल होत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पाऊस राहील लगेच पाहूयात। तर इकडे बघा यामध्ये आता विचार जर केलं तर नांदेड जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस। नांदेड, अहमदपूर ते लातूर, उदगीर, देगलूरचे भाग, उमरखेड, हिंगोली, सेलू, माजलगाव, परळीचे भाग मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस सध्या जरी काही भागात सुरू नसला तरी पुढच्या काही तासामध्ये सक्रिय होणार आहे। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण दाखल होण्याच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सेलू, माजलगाव, परळीच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज पुढच्या काही तासामध्ये आहे। सध्या स्थितीला पांढरकवाडा, यवतमाळच्या भागात अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। आणखीन पावसाची व्याप्ती वाढतच चाललेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। तसेच इकडे यवतमाळ, पुसद, उमरखेड, हिंगोली मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस। काप, डिग्रस, वाशिम, मंगळूरपीर, दरवा अतिशय मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। पुढच्या काही तासात आणखीन तीव्रता वाढून काही ठिकाणी अति भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल। सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा, सतर्क राहावं, कारण की मोठं पावसाळी क्षेत्र आता दाखल होत चाललेलं आहे। यवतमाळमध्ये देखील मोठा अलर्ट बघायला मिळत आहे। यवतमाळ, पुसद, वाशिम, पांढरकवाडा, ताडोबा, वर्धाचा भाग असेल, कारंजा मध्यम ते जोरदार तर मुसळधार पाऊस आता याही ठिकाणी दाखल होत चाललेला आहे। तर चला आता हे झाले येत्या 2 तासात। मात्र रात्रीला देखील भयानक स्वरूपाचा पाऊस उशिरापर्यंत आता हजेरी लावत जाणार आहे व पुढच्या 3 ते 4 तासामध्ये काही जिल्हे असे राहतील की त्या पूर्ण भागात पाऊस झालेला असेल असं वातावरण देखील बघायला मिळणार आहे। तर चला यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांची देखील नावे सांगतो। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर शेवगाव तालुका मध्यम ते मुसळधार, खामगाव, अकोला अतिशय मुसळधार, चिखली, कारंजा मुसळधार ते अतिवृष्टीसारखी स्थिती, विजांचा प्रचंड कडकडाट बघायला मिळणार असून तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे। तसेच इकडे जालना शहर असेल, आसपासचे सेलूचे काही भाग असतील, मुसळधार पावसाचं वातावरण तीव्र व्याप्तीसह आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। करमाळ्याच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस। सोलापूर जिल्हा पूर्ण अलर्टवरती सध्या आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण की तुमचा जिल्हा हा पूर्ण अलर्टवरती बघायला मिळणार असून विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज आहे। यामध्ये इकडे दोन, इंदापूर, करमाळा, बारामती, पुणेचा भाग, जामखेड, खेडचा भाग असेल, याही ठिकाणी पंढरपूर, सोलापूर जोरदार ते मुसळधार। तुळजापूरला पाऊस सध्या सुरू झालेला आहे। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। इकडे कराड, सातारा, वडूज, विटा, सांगलीचे भाग, त्यानंतर इकडे कोडोलीचे भाग असतील, मध्यम ते मुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे। येत्या 2 तासात मोठा अलर्ट हा नक्की बघायला मिळून तीव्र पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच अहिल्यादेवीनगर,
नाशिकचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अहमदपूरच्या भागात येत्या 2 तासात पावसाची शक्यता आहे. लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूरच्या भागात विजांच्या लखलखाटासह मोठा अलर्ट. रात्रीला पण संकट एक मोठं बघायला मिळत आहे, ते म्हणजे सर्वाधिक मोठं संकट विजांचं. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हा येणारा पाऊस खूप विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे. प्रचंड विजांचा कडकडाट असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहणं देखील खूप योग्यच राहणार आहे. तसेच इकडे जामखेडच्या भागामध्ये देखील आता ही स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. जामखेडचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. जामखेडच्या बहुतांश भागामध्ये तीव्र व्याप्तीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच इकडे बघू शकता यामध्ये पैठण, गंगापूर, श्रीरामपूर, गोडेगाव, भागूरच्या भागात अतिशय मुसळधार तर काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा नदी नाले वाहणारा पाऊस आता बघायला मिळत आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की नदी नाले वाहणारे मोठे पाऊस आता बघायला मिळतील, त्यांची नावे एकदा सांगतो. तर इकडे बघा, लक्ष द्या, खूप मोठा अलर्ट, एक मोठं पावसाळी क्षेत्र आता जालन्यामध्ये दाखल होणार असून जालना, लोणार, सिल्लोडच्या भागात हे दाखल होणार आहे. याचा अधिक प्रभाव हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पडत आहे. खूपच मोठं व तीव्र विशाल असं पावसाचं क्षेत्र आहे. याचा प्रभाव आता जालना, सेलूच्या भागात मुसळधारमध्ये बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, पाचोरा, जळगाव तुफान पाऊस दाखल होत आहे. धुळे, मालेगाव सतर्क राहा, शेतीची कामे उरकून घ्या. 3 तासात जोरदार पाऊस येतोय. मनमाड, वैजापूर, नाशिक, इगतपुरी, श्रीरामपूर, देवीनगर, जुन्नरचा भाग येत्या 3 तासात मोठा तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा, खूप तुफान स्वरूपाचा पाऊस आहे. माजलगाव शहर, आसपासचे भाग, सेलूचे भाग असतील, परभणी, पाथरीचे भाग असतील, गेवराईचा भाग, पाथर्डी, भागूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस दाखल होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, सतर्क राहावे. खूप मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आता येऊ लागलेलं आहे. त्यामुळे सतर्क राहणे देखील खूप गरजेचे ठरेल. अतिशय तीव्र स्वरूपाचे वातावरण दाखल होत आहे. यामध्ये आता काही जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा, कारण की अतिवृष्टीसारखा पाऊस देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे. बंगालच्या उपसागराकडून मोठं पावसाचं वातावरण, तीव्र वातावरण हे आता काही तासामध्ये राज्याला धडक देणार आहे. त्यामुळे काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस अचानकपणे देखील सुरू होऊ शकतो. हे देखील आता लक्षात घ्यायचं आहे. तर चला, यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचा देखील अंदाज बघूयात. तर यामध्ये इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा बार्शीच्या आसपासचा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. तसेच इंदापूर, सोलापूरच्या भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे. केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या, तर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहीलच. तुरळक भागात पावसाचा अंदाज आहेच. खेड, खोपोली, पुणे, दोनच्या भागात, करमाळ्याच्या भागात, बारामती या ठिकाणी देखील जोरदार पाऊस. वडूज, साताऱ्याच्या भागात, कराड, विटाचा भाग असेल, सांगली, कोडोली, जतचे भाग मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तीव्र व्याप्तीसह जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहणं गरजेचं ठरणार आहे. तसेच इकडे अकोला, खामगाव, उर्वरित लोणार, हिंगोली, उमरखेडचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार. यवतमाळ जिल्ह्यात मध्यम ते जोरदार. वर्धा, आर्वी, कोडोली, नागपूरच्या भागामध्ये विजांसह पाऊस सध्या सुरू झालेला आहे. नागपूरला, पारशिवनीला सध्या अतिभयानक पाऊस सुरू असून शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. मोठं संकट त्या भागामध्ये बघायला मिळत आहे. तीव्र पाऊस आता दाखल होत चाललेला आहे. पारशिवनी, रामटेक, वारशे, उमरी, सावनेरचा भाग असेल, बडगावचा भाग असेल, दोरोली, कलमेश्वरचा भाग तुफान पाऊस सध्या दाखल झालेला असून सतर्क राहणे देखील खूप गरजेचे ठरणार आहे. तर चला, आता मोठं पावसाळी क्षेत्र काही जिल्ह्यांमध्ये दाखल होत आहे. त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर इकडे बघा, यामध्ये नागपूरमध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असून नागपूरमध्ये मोठा अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहणे योग्य राहील. तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी आहे. कलमेश्वरच्या भागात तुफान पाऊस सुरू आहे. प्रचंड विजांचा कडकडाट सुरू असल्यामुळे सतर्क राहा. यामध्ये वाघोली, डोंबरी, कालाचा भाग अतिशय भयानक पाऊस सध्या परिस्थिती बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, इंटरनेटचा देखील कमी वापर या ठिकाणी करा. खूप तुफान पाऊस बघायला मिळत आहे. विजांचा प्रचंड कडकडाट आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील योग्यच राहील. तसेच इकडे
काही केज तालुका असेल, परळीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस. अहमदपूरला जोरदार पाऊस आता येत्या 2 तासात वाढत आहे. मोठा अलर्ट, खूप वर्षानंतर मोठं पावसाळी क्षेत्र आता हे दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पुढचा व्हिडिओ लवकर येत आहे, तो बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचा देखील हवामान अंदाज रोज तुम्हाला बघायला मिळेल. इतर शेतकऱ्यांना पण व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांचं पण शेतीचं नुकसान वाचेल व त्यांना पण हवामान अंदाज बघायला मिळेल. कारण ही भयानक स्वरूपाचं वातावरण आता राज्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अलर्टवरती आणलेला आहे. तुफान पाऊस राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.